दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेल परिसरात कमी दरात जमीन आणि प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवत 6 गुंतवणूकदारांची तब्बल 30 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी फार्म अँड लँड कंपनीचा संचालक रवींद्र रोहिदास नायक याच्या विरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून जमीन व्यवहारांतील फसवणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रवींद्र नायक यांनी सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पनवेल परिसरात कमी दरात प्लॉट उपलब्ध असल्याच्या आकर्षक जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. सानपाडा येथील सेक्टर 30A मधील जी स्क्वेअर बिझनेस पार्कमध्ये या कंपनीचे कार्यालय थाटले होते. प्रति गुंठा 2.5 लाख ते 3.5 लाख रुपयांत जमीन मिळणार असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर संबंधितांना साई पनवेल परिसरातील जागांची पाहणी करून देण्यात आली. काही ठिकाणी शेतकऱ्यांसोबत व्यवहार सुरू असल्याचे भासवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र गुंतवणूकदारांकडून पूर्ण रक्कम स्वीकारल्यानंतर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पुढे नेण्यात आली नाही. प्राथमिक तपासात 6 गुंतवणूकदारांची एकूण 30,09,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे आरोपी रवींद्र नायक याच्या विरोधात यापूर्वी CBD बेलापूर पोलीस ठाण्यातही आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्याला 14 मे रोजी अटक करण्यात आली होती. आता सानपाडा पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान नागरिकांनी जमीन खरेदीपूर्वी संबंधित कागदपत्रांची आणि व्यवहारांची पूर्ण शहानिशा करावी, तसेच आमिषांना बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.